नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची. प्रेक्षक हो, मागचे काही दिवस तुमच्या फोनवरती तुम्ही सतत एक कॉलर ट्यून किंवा मग प्री कॉलर ट्यून ऐकत असाल. एखाद्या व्यक्तीला फोन केल्यानंतर सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करणारा संदेश या कॉलर ट्यूनच्या माध्यमातून दिला जातोय. केंद्रीय गृहमंत्रालयानं सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी उचललेलं हे पाऊल आहे. पण इतक्या व्यापक स्वरूपामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज मुळात का आली? याचं कारण हे मागच्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांवरनं आपल्या लक्षात येईल. आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल हाच मुळात या सायबर चोरांसाठी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग बनला आहे आणि म्हणूनच चिंता वाढली आहे. आणि त्यामुळेच या विषयावरती आज आपल्याला बोलावं लागेल की सायबर गुन्हेगारी रोखणार कशी, आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. कायदेतज्ञ तसंच गुन्हे शाखेचे माजी सहाय्यक आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे हे आपल्यासोबत आहेत. त्यासोबतच सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे आपल्यासोबत आहेत. सायबर कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी आपल्यासोबत आहेत. सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आहे. सगळ्यात आधी खरं तर रोखणार कशी सायबर गुन्हेगारी या विषयावरती बोलत असताना मुळात या सायबर गुन्हेगारीचं जे व्यापक स्वरूप आहे ते सगळ्यात आधी आपण प्रेक्षकांसमोर ठेवायला हवं. काय काय आव्हानं आहेत, कशा कशा पद्धतीनं ही सायबर गुन्हेगारी फोफावताना आपल्याला दिसते. मी सगळ्या खरं तर मान्यवर पाहुण्यांकडे सुरुवातीला याच विषयाला, याच मुद्द्याला घेऊन जाईन. सगळ्यात आधी मी सायबर कायदेतज्ञ म्हणून ॲडव्होकेट प्रशांत माळी यांच्याकडे जातोय. आपण सर, वारंवार या बातम्या आता प्रामुख्यानं समाज माध्यमांवरती बघत असतो की एखाद्या लिंकवरती क्लिक केलं आणि बँक अकाउंट रिकामं झालं, कुठलं तरी जुनं फर्निचर ऑनलाईन विकायला काढलं आणि त्यामुळे लाखोंचा गंडाच बसला. एखाद्या लिंकवरती, व्हॉट्सअपवरती एखादी लिंक आली आणि त्यामुळे फसवणूक झाली. ही जी सगळी प्रकरणं वाढत आहेत, काय यातले मेजर फॅक्टर्स वाटत आहेत? कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या खरं तर एक व्यक्ती म्हणून किंवा एक ऑर्गनायझेशन म्हणून, एक संस्था म्हणून टाळायला हव्यात आणि ज्यामुळे खऱ्या अर्थानं हे प्रमाण वाढलेलं आहे सायबर गुन्हेगारीचं? सायबर गुन्हेगारी म्हणजे सायबर क्राईम आता हा एपिडेमिक प्रपोर्शनला गेलेला आहे. आपण पॅन्डेमिक सारखा हा भासवतोय सध्या. आणि हे जे गुन्हे होत आहेत ते अगदी समाजातल्या छोट्या तक्त्यापासून ते फार श्रीमंत HNIs पर्यंत सगळ्यांना हा भेडसावतोय. म्हणजे काही हजारांपासून ते काही कोट्यांपर्यंतच्या केसेस येतात आणि त्या मी पण स्वतः हाताळतोय आणि समाजात होत आहेत. मुख्यतः ह्याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत जे सायबर क्रिमिनल्स असतात ते एक्सप्लॉइट करतात. मेन म्हणजे एक असते ग्रीड, दुसरी म्हणजे फिअर, म्हणजे तुमची भीती आणि लालच, ह्या दोघांना ते एक्सप्लॉइट करतात. आणि आपण एक्सप्लॉइट का होतो तर आपल्याला असणारा ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे आपल्याला जी सवलत मिळते हे सगळं वापरण्यामुळे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यात फसत जातो. हे 3 मुद्दे आहेत आणि या 3 मुद्द्याला जे बळी पडण्याचं कारण आहे ते म्हणजे आहे मेन अवेअरनेस. सायबर बद्दल असणारा कमी अवेअरनेस किंवा सायबर क्राईम बद्दल जेवढा अवेअरनेस पसरवला जातो तो व्हर्नॅक्युलर मीडियम मध्ये होत नाही. तो खूप वेळा इंग्लिशमध्ये जे त्याची मेसेजेस येतात वगैरे चालतं, त्यामुळे तितका तो डीपली पसरत नाही. ह्याला जर आणि होण्याच्या मागचं कारण काय आहे, तर होण्याच्या मागचं कारण आहे की गुन्हेगारांमध्ये कुठलाच डिटरन्स राहिलेला नाहीये. डिटरन्स म्हणजे की त्यांना जरब नाहीये गुन्ह्याची. म्हणजे होतंय काय की ते येतात, पकडले जातात, बेल करतो आपण त्यांची आणि ते त्यांना बेल मिळून जातो. जर बेलच मिळतोय त्यांना तर मग ते एकदा बेलमधनं सुटले की ते परत गुन्हेगार बनतात. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट ही की आतापर्यंत पोलिसांना ह्यांचा जो सरगना आहे, म्हणजे जो ह्यांचा गँग लीडर आहे, जो कंबोडिया, थायलंड किंवा दुबई किंवा म्यानमार इथे बसलेला आहे, ह्याला पकडण्यात यश नाही आलेलं आहे. तर ह्यांचा रिंग लीडर जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत ह्यांचे जे प्यादे पकडतात, प्यादेमधले पण आपण थर्ड लेव्हलची माणसं पकडली जातात, जे म्यूल अकाउंट हँडल करतात ते, आणि त्यांना आपण पकडत राहिलो आणि फक्त आपण डिटेक्शन दाखवत राहिलो तर ही जरब बसत नाही शेवटच्या एंड पर्यंत. आणि जोपर्यंत त्यांना पकडत नाही, म्हणजे जे रिंग लीडर आहेत त्यांचे प्यादे मेले की ते नवीन प्यादे भरती करतात आणि हा फ्रॉडचा किस्सा कायम चालू राहतो. भारतामध्ये
2-3 प्रदेश आहेत, भरतपूर, मेवाट रिजन आहे तिकडे, जो राजस्थान, हरियाणाच्या बॉर्डरला लागतो तिकडे. तिकडे तर गावाच्या गावं ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. एनसीआरमध्ये अख्खेच्या कॉल सेंटर्स आहेत, जे आपल्या पोलिसांना माहिती आहे, तरी ते अबाधित चालू राहतात. ह्यांना कारवाई करून ह्यांच्यावर लाँग काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे. जसं की ह्यांना ब्लॅकलिस्ट बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माळी सर, जर का आपल्याला सायबर गुन्हेगारी रोखायची असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या याविषयी आपण सविस्तर बोलूच. पण सुरुवातीला अगदी मी सगळ्यांकडनं ही कॉमेंट घेतो की व्यापकता जी आहे ती आपण सगळ्या प्रेक्षकांच्या समोर ठेवूयात. मी देशपांडे सरांकडे जातो. देशपांडे सर, की वारंवार या सगळ्या प्रकरणांमध्ये बहुतांश वेळा आपला जो मोबाईल आहे, जो सतत आपल्या हातात असतो, त्या मोबाईलच्या माध्यमातूनच अशा पद्धतीनं एखादी लूट झाल्याच्या घटना वारंवार आपल्या समोर असतात. अशात प्रश्न पडतो, जो मोबाईल वारंवार आपल्या सोबत आहे, सतत आपल्या हातात आहे, त्या मोबाईलमधनं आपलं बँक अकाउंट रिकामं होण्यापासून कसं वाचायचं, नेमकं काय करायचं? नमस्कार. सर्वप्रथम पुढारीच्या या चॅनलनी जो विषय हाती घेतला त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मी डॉक्टर धनंजय देशपांडे. या विषयाचे 2 भाग आहेत. एक आहे गुन्हा घडल्यावर काय करायचं आणि दुसरा आहे गुन्हा घडूच नये याच्यासाठी काय करायचं. तर मी ज्या क्षेत्रात काम करतोय, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो आहे प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेडिसिन. तुमचा जो मुद्दा आहे, मगाशी सर जे पण म्हणाले की अवेअरनेस कमी पडतोय आपल्याकडं. बेसिक साध्या साध्या गोष्टीतनं जर आपण लोकांना जागा करू शकलो तर मुळात ते गुन्हे घडणार नाहीत, लोक अडकणार नाहीत. या दृष्टीने मी गेल्या 4-5 वर्षांपासून व्याख्यान सुरू केले राज्यभरात. ते जवळपास 100च्या वर व्याख्यानं झाली आणि त्याच्यातनं आतापर्यंत 1.5 लाखाच्या वर लोक अवेअर झाली ऍटलिस्ट. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जास्तीत जास्त साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण नेहमीच्या आयुष्यात जगतो, त्या गोष्टी मोबाईलमध्ये जगल्या तर तुम्ही कधीही आयुष्यात फ्रॉड मध्ये अडकणार नाही, ह्याचं मी तुम्हाला हमी देतो. बेसिक एक गंमत सांगतो फक्त एका मिनिटात. आपल्याला घर देतो बिल्डर, तेव्हा आपल्याला त्याने दरवाजा बसवून दिलेला असतो लाकडी. तरी पण आपण काय करतो, एक सेफ्टी डोअर पण लोखंडी परत एक बसवतो आपल्या खर्चाने. ते दुसरं आहे जे त्याला आमच्या मोबाईलच्या भाषेमध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणतात. म्हणजे डबल स्ट्रॉंग झालं तुमचं घर. पण मोबाईलला तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन 99% लोक करत नाहीत. 2 मोबाईल पासवर्ड लावता येतात आजकाल. प्रत्येक ऍपला तुम्हाला पासवर्ड टाकता येतो, म्हणजे कुलूप लावता येतं. तुम्ही घराला 2 कुलूप लावता, मग मोबाईलला का नाही लावत? ह्या गोष्टी जर अशा बेसिक आपण जर शिकवत गेलो तर मला नाही वाटत कुणी अडकेल. आणि मला सांगायला अभिमान आहे की मी जिथं जिथं जाऊन हे व्याख्यानं दिलेत, तिथल्यांचे नंतर पोलीस चौकींकडनं सुद्धा ते आलेले आहेत की तिथलं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. आता सुदैवाने कालच लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात माझं कलेक्टर मॅडमनी व्याख्यान ठेवलं होतं. क्लास 1 ऑफिसर सगळे होते. तर त्या लोकांनी आता हे मनावर घेतलंय, शासनाने मनावर घेतलेलं आहे. पोलिसांनी, होम डीवायएसपी पण होते माझ्या कार्यक्रमाला तेव्हा. तर त्यांनी पण सांगितलं की आमच्या लोकांना सुद्धा तुम्ही ट्रेनिंग द्यायला या, लोकांना तर द्या. तर आधी माझं म्हणणं असं आहे की केसेस सोडवत बसण्यापेक्षा केस घडूच नये ह्याच्यावर फोकस केला गेला पाहिजे, तिघांकडनंही. म्हणजे आमच्यासारखी लोक शासनाच्या मदतीला कायम तयार आहेत. बरोबर. शासन एकीकडे काम करते, पोलीस डिपार्टमेंट दुसरीकडे आहे. पण मला हे त्या क्षेत्रात असल्यामुळे अडचण एक आहे की मॅन पॉवरची अत्यंत कमतरता आहे. आता एक सोपं उदाहरण सांगतो. GR निघालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे की प्रत्येक बँकेमध्येच बँक थ्रू फ्रॉड घडतो. तर बँकेतच जर तिथल्या कॅशियरला किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना जर ट्रेनिंग दिलं तर फ्रॉड तिथंच थांबतील 50%. खरंय. त्याच्यासाठी बँकेने आता सायबर सिक्युरिटी ऑफिसर नेमावा अशी सूचना आहे RBIची. पण माणसंच नाही आहेत, ते नेमायला तयार आहेत, पण माणसंच नाही आहेत तशी एक्सपर्ट. आता आमच्यासारखी जी आहेत ते नोकरी करण्याच्या मनस्थितीत नाहीत, कारण आमच्याकडे वर्कलोड भरपूर आहे. म्हणून आम्ही असं सरकारला आणि सगळ्यांनाच आवाहन करतोय की जिथं मिळेल तिथं तरुणाईला याच्यामध्ये ट्रेनिंग द्या. भरपूर कामाची इथं उपलब्धता आहे. सायबरमध्ये करिअर करणाऱ्यांना भरपूर फ्युचर आहे. कारण वरचेवर हे गुन्हे वाढणार आहेत, कमी होणार नाहीत. जसं पॅन्डेमिक म्हणाले सर, पण निदान त्याला व्हॅक्सिन मिळालं तरी आपल्याला. याला व्हॅक्सिन नाही, याला फक्त एकच व्हॅक्सिन आहे, ते म्हणजे मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. तो जोपर्यंत तुम्ही लावायला लोकांना शिकवत नाही, ते लालच, मोह, इझी मनी हे जे सापळे आहेत त्या सापळ्यात लोक अडकतात. ते सापळ्यातपासून आपण जर बाजूला ठेवायला शिकू शकलो लोकांना, तर मला वाटतं सायबर गुन्हेगारीवर बऱ्यापैकी कंट्रोल करता येईल.
बरोबर. मी डॉक्टर नागनाथ कोडे यांच्याकडे आणि जातो. गुन्हे दुसरं शाखेचे म्हणजे माजी बऱ्याच सहाय्यक गोष्टी- आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मी अगदी सुरुवातीची कॉमेंट घेतो आणि पुन्हा एकदा आपण सविस्तर देशपांडे सर याच्यावरती बोलूया. आणखी काही अर्थातच प्रश्न आहेत ज्याच्याविषयी सविस्तर आपल्याला बोलावं लागेल. डॉक्टर नागनाथ कोडे सर, Yes. सुरुवातीला की प्रकरणं मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत, त्यामुळे एक गोष्ट स्वाभाविक आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर का प्रकरणं वाढत असतील तर ती प्रकरणं सोडवणं, त्या सगळ्यांना न्याय देणं, त्या सगळ्या प्रकरणांमधनं कुठल्या तरी कन्क्लुजनवरती पोहोचणं, हे एक आव्हान वेगळं यंत्रणेच्या समोर आहे. ते आव्हान तुम्हाला या क्षणाला सध्याची ती व्यापकता बघता किती मोठं वाटतंय? हां, नमस्कार. हे आव्हान फार अवघड नाही, पण तेवढं सोपंही नाही. हं, आता माळी सरांनी आणि देशपांडे सरांनी सांगितलं की अवेअरनेस असलं पाहिजे, प्रिव्हेन्शन असलं पाहिजे. बरेच लोक लालच आणि मोहासाठी मोबाईलवर बऱ्याच ऍडव्हर्टाईज येतात किंवा लिंक येतात, लिंकवर काहीतरी पैसे मिळावं किंवा काहीतरी आपल्याला फायदा व्हावा म्हणून त्याच्यावर सर्च करीत असताना आपला पूर्ण डाटा त्यांना शेअर करत असतात. आता हे शेअर करीत असताना ज्यावेळेस शेअर करतात आणि केल्यानंतर जो गुन्हा होतो, ज्यावेळेस पोलिसाकडे येतात की माझे इतके पैसे गेले, मला असा अश्लील मेसेज पाठवला किंवा आता नवीनच आलेलं आहे की डिजिटल अरेस्ट नावाचं नवीनच आता एक सायबर मध्ये निघालेलं आहे. हो, digital त्या arrest. संदर्भात मग तर गुन्हा दाखल करायच्या नंतर बरेच प्रॉब्लेम पोलीस खात्यामध्ये आहेत. कसे आहेत हे जर सांगत बसलो आपण तर सायबर क्राईम हा गुन्हा प्रत्येक गुन्ह्यामध्ये येतो. 75% जे गुन्हे आपल्या समाजामध्ये घडत असतात त्या 75% गुन्ह्यामध्ये सायबर हा फॅक्टर येतो. आणि सायबरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी पीआयच्या खालील अधिकाऱ्याला, म्हणजे पोलीस इन्स्पेक्टरच्या खालील अधिकाऱ्याला तो गुन्हा तपासता येत नाही. म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर तिथला ठाणे अंमलदार किंवा तिथला ठाणेदार काय तर त्याच्यामध्ये निर्णय घेतो की तो तपास माझ्याकडे येईल, पीआय कडे येईल. म्हणून त्याच्यामध्ये सायबरचं जे सेक्शन आहे ते इन्क्लूड करण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याच्यामुळं बेसिक आपल्याला हे करावं लागेल की गुन्हा तपास करण्याचे जे अधिकार पीआयला आहेत, पोलीस इन्स्पेक्टरला, ते अधिकार तुम्हाला पीएसआय, एपीआय यांना द्यावे लागतील. आणि जेव्हा दिले तरच या ठिकाणी आलेले सर्व गुन्हे त्या ठिकाणी दाखल होतील आणि दाखल झाल्यानंतरच न्याय मिळेल. बऱ्याच वेळेस असा प्रश्न निर्माण झालेला आहे की सायबरचे गुन्हे आले तरी ते त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहे ते टाळून पोलीसवाले गुन्हा दाखल करतात, जेणेकरून ठाणेदारावर तपास करण्याची वेळ येणार नाही. 75% गुन्हे फक्त एकटा ठाणेदार तो दाखल करून तपास करू शकत नाही. त्याच्यासाठी यामध्ये बेसिक सुधारणा होणं आवश्यक आहे की त्याच्यामध्ये पीआय खालील पीएसआय आणि एपीआय ला ते अधिकार दिले पाहिजे, तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे गुन्हे बरोबर आहे, दाखल बरोबर होतील, आहे. त्याच्यात त्यामुळे तपास कोडे सर होईल. तुम्ही म्हणताय आणि त्याप्रमाणे यंत्रणेच्या माध्यमात यंत्रणेच्या स्तरावरती सुद्धा काही बदल होणं या सगळ्या दृष्टिकोनातून अपेक्षित आहे. मी पुन्हा एकदा माळी सरांकडे जातो. माळी सर, मला यामध्ये हे समजून घ्यायचं आहे की आपण जितक्या बातम्या बघतो, जितक्या घटना बघतो या सायबर क्राईमच्या बाबतीत, तिथं प्रामुख्यानं जर का आपण बघितलं तर जे नवसाक्षर आहेत, तंत्रज्ञानाच्या बाबतीतले नवसाक्षर आहेत, ते यामध्ये दिसतात. मग त्यामध्ये ज्येष्ठांचं प्रमाण हे लक्षणीय आहे, त्यांना या सगळ्यामध्ये टार्गेट करण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. मग हे जर असं असेल तर मग कसं रोखायचं, हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्येष्ठ असतील किंवा मग अगदी काही म्हणूयात आपण अगदी अलीकडे मोबाईल किंवा लॅपटॉप सगळे वापरू लागलेले लोक असतील. मला डिजिटल इमिग्रंट्स असं नाव आहे. डिजिटल इमिग्रंट्स म्हणजे ज्यांचं व्यवसाय, काम, शिक्षण हे डिजिटल पद्धतीत झालेलं नाही, पण त्यांच्यावरती डिजिटली सगळं लादलं गेलंय. म्हणजे आता तुम्ही जर बघाल तर ही माझी सरकारकडनं पण मागणी आहे. वेगवेगळ्या चॅनल थ्रू माझं हे सारखं सांगणं किंवा प्रबोधनात सांगणं असतं की डिजिटल इंडिया आणि डिजिटली बँकिंग किंवा डिजिटल म्हणजे फिनटेक बद्दल, पेमेंट गेटवे वगैरे आम्ही काय मागितलं नव्हतं. आणि ते आमच्यावर जर कोणाच्या सवलतीसाठी, जास्त सवलत तर कंपन्यांना होते, सरकारला होते, आम्हाला एकदाच सवलत होते जेव्हा आम्हाला वापरायचं असतं. पण जर आमचे पैसे गेले तर ती सवलत आम्हाला सवलत म्हणून राहत नाही. आम्हाला ते मोठं दुःख होतं, म्हणजे सामान्यांना दुःख होतं. आणि जे सिनियर सिटीजन जे तुम्ही म्हणाल, वयस्क जी मंडळी असते, त्यांना तर अजून कठीण होतं. कारण आता जर तुम्ही बघितलं, हे जे नवीन आता गुन्हे चाललेत, 2 प्रकारचे जे गुन्हे चाललेत,
डिजिटल अरेस्ट आणि स्टॉक मार्केट ऍप फ्रॉड ह्या दोघांमध्येही टार्गेट सिनियर सिटीजन्स आहेत आणि सिनियर सिटीजन कडे जेव्हा त्यांचा पैसा जातो आणि ते टार्गेट ह्याच्यासाठी आहेत कारण त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे रिटायरमेंटचा फंड आहे म्हणून त्यांना टार्गेट करतात ते. आणि त्यांच्याकडनं जेव्हा पैसा जातो हे तेव्हा त्यांना त्याच्यासाठी माझं अशी मागणी आहे की आपल्याला डिजिटल इंडिया इन्शुरन्स असायला पाहिजे. जसा प्रधानमंत्री तुमची हेल्थ योजना आहे तिथे काही प्रीमियम घेऊन इन्शुरन्स देतात, तसंच हा इन्शुरन्स म्हणजे डिजिटल इंडिया इन्शुरन्स जो ऑनलाईन क्लेम करता येईल, जो सरकारची योजनेमध्ये चालेल आणि ज्या कोणाचे पैसे जातील त्याला लगेच मिळेल. नाही केलं तर काय होणार आहे, कालांतराने लोकांचा जेव्हा पैसे जात राहतील किंवा पैसे जाण्याचे न्यूज लोकांच्या कानावर येत राहतील, लोक परत कॅशकडे वळणार आणि हळूहळू वळतायत. आणि त्यामुळे काय होणार, हा जो मोठा आपण डिजिटल इंडियाचा फुगवला होता जो चांगलाही आहे ज्याच्यामुळे आपली प्रगती झाली, त्याला कुठेतरी गाळबोट लागेल आणि लोक घाबरतील हे सगळं करण्यासाठी. तर त्याला घाबरवायचं नसेल तर आपण डिजिटल इंडियाचा सर्वात मोठा जो वीक पॉइंट आहे तो हाच राहिलाय, ग्रीव्हन्स हँडलिंग सिस्टम. म्हणजे तुम्हाला जेव्हा ग्रीव्हन्स होतो, तुमच्यावरती जेव्हा आपत्ती येते तेव्हा ना कायदा म्हणजे ना पोलिसांकडनं आपल्याला तितकी मदत मिळत कारण तितके पैसे वसूल नाही करता येत कारण पैसे आहोत. आम्हाला गुन्हेगार पकडावं असं वाटत नाही विक्टिमला, त्यांना त्यांचे पैसे परत हवे असतात. बरोबर. ते पूर्णपणे मिळत नाही. बँका तर ते बसलेलेच असतात की कसं टाळायचं, ते कसे दाखवतात की कशी तुमची चुकी आणि कशी आमची चुकी नाहीये. तर बँक काय, आरबीआय काय, ओम्बड्समॅन काय, सगळ्यांचा हा हेतू पुरेसा असतो की कशी समोरच्याची चुकी आहे. मग जर अशा वेळी जेव्हा पैसे जातील, कोणाच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे असतात, रिटायरमेंटच्या, तब्येतीच्या, ऑपरेशनसाठी असतात, काही बाळंतपणासाठी असतात, काही लग्न कार्यासाठी असतात, हे सगळे पैसे जर गेले तर त्यांच्याकडे बघणार कोण, त्यांना देणार कोण? ह्यामुळे एक नवीन बिमारी आहे ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही सध्या, तो आहे म्हणजे सायबर क्राईममुळे होणारा ट्रॉमा. आणि सध्या सायबर क्राईमच नाही तर सायबर क्राईममुळे होणाऱ्या ट्रॉमानी पूर्ण खूप साऱ्या फॅमिलीज ग्रस्त आहेत. आणि हा एवढा मोठा गुन्हा आणि एवढा मोठा हादसा होतो जीवनामध्ये आणि ज्याला मोठा धमाकाच नसतो, त्यामुळे जो ट्रॉमा असतो तो खूप डीप आहे. त्यामुळे सायबर क्राईमनी होणारे ट्रॉमा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही उल्लेख केलात, आपण फक्त नाही, मी हाच मुद्दा पुढे नेतो. तुम्ही जो उल्लेख केलाय तो सायबर क्राईममुळे होणारा ट्रॉमा, म्हणजे जसा आपण उल्लेख केला की ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावरती या सायबर क्राईमचे शिकार बनत असतात, तेव्हा अनेक जण हे आपली अब्रू जाते किंवा यामध्ये आपल्यावरती असं काही संकट आलंय, आपल्या सगळ्या नातेवाईकांना कळेल आपण काय केलंय, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जेव्हा फसवणूक होते तेव्हा ते बऱ्याचदा सुसाईड सारखा टोकाचा पर्याय सुद्धा निवडत असतात आणि अशाही घटना आपण वारंवार मागच्या काही महिन्यांमध्ये अलीकडे बघितलेल्या आहेत. त्यामुळे देशपांडे सर, याच्याविषयी सुद्धा आपल्याला, ट्रॉमाविषयी सुद्धा आपल्याला बोलावं लागेल. आणि हे बोलत असताना अर्थातच यंत्रणा काय करणार, कशा उपाययोजना करणार, हे समजून घेत असताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं जागरूकता निर्माण करताय, मला वाटतं ते सुद्धा आपण प्रेक्षकांना सांगूयात की एक इंडिव्हिज्युअल म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि काही संस्था म्हणून सुद्धा आपण काय उपाययोजना करू शकतोय जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यावरच आपण असे गुन्हे होणार नाहीत, यासाठी प्रतिबंध आणू शकू. देशपांडे सर. करेक्ट. मला हेच म्हणायचं होतं सुरुवातीला की आजारी पडल्यावर दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यापेक्षा आजारी पडूच नाही ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आता आत्ताच जे उदाहरण सांगितलं सुसाईडचं तुम्ही, ते जे मॅक्झिमम माझं निरीक्षण जे आहे ते हनी ट्रॅप सारख्या प्रकरणात अनेक तरुणांनी सुसाईड केलेलं आहे. सगळ्यात जास्ती मोठे सुसाईड केसेस इचलकरंजी सारख्या भागात झालेत. आता हॅनी ट्रॅप म्हणजे काय अनेकांना माहिती झालंय, पण तरी थोडक्यात सांगतो. समोरून फक्त चित्र दाखवलं जातं एखाद्या नको त्या अवस्थेतल्या तरुणीचं आणि तुम्हाला चाळवलं जातं की आता आपण व्हिडिओ कॉलवर गप्पा मारूया, आणि असं करत करत तुमच्याकडनं हवं तसं करून घेतलं जातं आणि मग तो व्हिडिओ तयार करून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं की तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना आम्ही हा व्हिडिओ पाठवू. ह्या केसमध्ये तो घरच्यांनाही तोंड दाखवायला लाज वाटते आणि म्हणून नाईलाजाने तो पैसे देतो. लाखो रुपये या हनी ट्रॅप मध्ये गेले आणि बळी गेलेत तर गेलेतच. एक केस सांगतो, तुमच्या अंगावर काटा येईल. मगाशी ते पोलीस ऑफिसर जे बोलले ते खरं आहे. हे सायबर क्रिमिनल्स हे अत्यंत निर्लज्ज आणि कोडगे आहेत. त्यांना तुमच्या कशाचाही तुम्ही मेलात तरी फरक नाही पडत. एक घडलेली किस्सा आहे इचलकरंजीतला. सुसाईड केलं त्यांनी हनी ट्रॅप मध्ये सापडल्यामुळं. डेड बॉडी घरात आलेली आहे, त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू आहे आणि त्याचा फोन वाजला की तुम्ही माझे पैसे कधी देताय. म्हणजे त्यांना माहित पण नाही की तो मेला आहे सुसाईड होऊन. इतके निर्लज्ज लोक आहेत ही सगळी. तर माझं म्हणणं असं आहे की शासन काय करेल, प्रशासन काय करेल, पोलीस काय करेल, पेक्षा नागरिकांनी स्वतः चांगला उपाय करावा. जसं
आधी बैलगाडीने आपण जात होतो, ऍक्सिडेंटच होत नव्हते. आता एक्सप्रेस हायवे झालेत, ऍक्सिडेंट वाढलेत. पण म्हणून गाडी चालवायचं नाही का? तर गाडी चालवायची, पण सुरक्षितपणे चालवायची. तसं मी सुरक्षेला महत्व देतो. तुम्ही स्वतःच्या घराची जशी सुरक्षा घेता तशी या मोबाईलची सुरक्षा घ्या. कारण तुमचं कॅरेक्टर, तुमचं लाईफ आता हे मोबाईल झालेलं आहे. हनी ट्रॅप ज्याच्यातनं सुसाईड वाढले, ते हनी ट्रॅपचा उपाय, सोपा उपाय सांगतो. हनी ट्रॅपच असं नाही, कुठल्याही व्हिडिओ कॉलच्या जाळ्यात तुम्ही आयुष्यात सापडणार नाही. तो सोपी ट्रिक सांगतो सगळ्या महाराष्ट्राला किंवा देशभरात जे तुमचं चॅनल बघताय त्यांना. तुम्हाला व्हिडिओ कॉल येणारा असं वाटतंय, रिंग वाजतीये, कुठलाही फोन तुम्ही असा ठेवत चला, दिसतंय ना कॅमेऱ्यामध्ये, असा ठेवत चला आणि उघडा तुमचा व्हिडिओ कॉल, म्हणजे स्क्रीन छताकडे ठेवा. ओके. तुम्हाला दिसतंय कोण कॉल करतंय, पण त्याला कळत नाही की तुम्ही दिसताय. बरोबर. तुम्ही दिसलाच नाहीत कॅमेऱ्यामध्ये तर तुम्हाला तो ब्लॅकमेल करू शकत नाही. त्याला माझा सिलिंग फॅन दिसणार आहे फक्त. सिलिंग फॅनवर काय ब्लॅकमेल करणार मला? किती सोपा उपाय आहे. आपण काय करतो, फोन वाजले की धडपडून घ्यायची घाई करतो. ती करू नका आयुष्यात कधी. वाजू द्या, समजा जवळच्याचा असेल, घरच्याचा, तर तो रागावणार नाही. त्याला सांगायचं की मी पाणी पित होतो, थोडंसं काय आवरत होतो, काही सांगा, वॉशरूमला होतो. आपल्याकडनं दुसऱ्या रिंगला फोन उचलायची घाई, ही मानसिकता बदलायची आहे. 2-4 रिंग वाजू द्या, असा छताकडे फोन धरा आणि मग तुम्ही अंदाज घ्या कोण आहे. आपला माणूस असेल तर ऑन करा, नसेल तर कट करा. किती सोपा उपाय आहे. दुसरा उपाय सांगून ठेवतो, जाळ्यातच न सापडण्याचा 70% सोपा फंडा सांगतो. आता मी गॅरंटेड सांगतो, जे 80% लोकांकडे मी प्रत्येक व्याख्यानात मी हात वर करून विचारून घेतलेलं आहे की बाबांनो तुम्ही 20,000चा मोबाईल वापरता, काही तर 1-1 लाखाचे आहेत. मी निदान 20,000चा मोबाईल वापरता, पण त्याच्यामध्ये 200 रुपयाचं अँटीव्हायरस किट आपण टाकत नाही. ते टाकायला पाहिजे. ते जर टाकलं तर स्पॅम कॉल, व्हायरस कॉल, व्हायरस, अँटीव्हायरस, एपीके, मालवेअर, हे सगळे धोके एका क्षणात थांबतात आणि तुमचे त्या सापळ्यात अडकण्याचं प्रमाण 0 होतं. किती सोपा उपाय. आता तुमच्या आयुष्यापेक्षा 200 रुपये पर इयर. बरोबर आहे. आणि हे मला वाटतं खरं तर जागरूकता म्हणून हे सगळं सांगितलं गेलं पाहिजे. जे आपल्याकडे डिजिटल इंडिया होत असताना तितकंच सांगितलं गेलं नाही आणि त्याचा हा परिणाम म्हणून आपण या सगळ्या घटना वाढताना बघतो आहोत. मी कोडे सरांकडे जातो. डॉक्टर कोडे, मला हे समजून घ्यायचं आहे की आता वैयक्तिक पातळीवरती आपण काय करायचं. सांगतोय. हा लगेच हा बोला देशपांडे सर, बोला. मी नंतर कोडे सरांकडे एकच गमतीदार उदाहरण सांगतो. हा, एकच मिनिट. कोडे सर, माफी असावी, ते लिंक मध्ये सांगून जातो. लोकांनी सजग राहण्यासाठी गरज आहे. पण नेमकं असं माझं निरीक्षण आहे, अनालिसिस असं आहे की ग्रामीण भागामध्ये सायबर फ्रॉडचं प्रमाण अत्यंत कमी आहे, नगण्य आहे. जिथे जास्ती घडतात गुन्हे ते आहेत सगळे उच्च शिक्षित शहरांमध्ये, मेट्रो सिटीज मध्ये. बरोबर. पुण्यामध्ये घडलेले एकट्या पुण्यामध्ये MSCBच्या फ्रॉड मध्ये कोट्यावधी रुपये घालवलेले आहेत, जे पुण्यामध्ये उच्च शिक्षित आहेत. आता MSCBचा एक मेसेज आला होता मध्यंतरी, जो आम्ही शोधून काढला नंतर की तो फ्रॉड आहे. तर तो मेसेज असा होता की तुम्ही गेल्या महिन्याचं लाईट बिल भरण्यामध्ये काही पैसे कमी भरलेत, तर ते भरण्यासाठी खाली लिंकला क्लिक करा, नाहीतर रात्री 9 वाजता तुमची लाईट कट करण्यात येईल. त्याला ज्येष्ठ नागरिक सगळे घाबरले, कारण त्यांची मुलं परदेशात, डॉलरमध्ये पैसे येतात, त्यांनी लगेच. बरोबर आहे. म्हणजे मगाशी जो उल्लेख झाला देशपांडे सर की भीती, लोकांमध्ये असलेली भीती, लालच, या सगळ्या गोष्टींचा, भावनांचा उपयोग केला जातो. मी अगदी शेवटचा मिनिट कार्यक्रमाचा उरलाय म्हणून तुम्हाला थांबवतो, नाहीतर या सगळ्या गोष्टी खरं तर इंटरेस्टिंग आहे. कोडे सरांकडून अगदी शेवटची कॉमेंट की यंत्रणेच्या पातळीवरती, अगदी काही सेकंद आहेत आपल्याकडे, यंत्रणेच्या पातळीवरती काय असे प्रयत्न आता व्हायला हवे, अगदी काही सेकंदांमध्ये तुम्ही कन्क्लूड कराल कोडे सर. माध्यमातून, पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून अवेअरनेस आणि प्रिव्हेंटिव्ह कसं करता येईल या संदर्भात एक मोहीम पोलीस डिपार्टमेंटनं उघडली पाहिजे पोलीस स्टेशनच्या लेवलवर, जेणेकरून लोक ह्याच्यामध्ये फसणार नाहीत. आणि आलेली फिर्याद जी आहे, कोणतीही असेल, ते फिर्याद दाखल करून घेतली पाहिजे. कुणाला तपास करायचे अधिकार आहेत किंवा नाहीत यापेक्षा ते गुन्हा दाखल करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर जे तपास त्याच्यामध्ये बारकाईनं व्हायला पाहिजे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन एकदम मायक्रो व्हायला पाहिजे. खरं आहे. म्हणजे यंत्रणा असेल किंवा मग आपण म्हटलं त्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवरती काही बदल, काही सुधारणा, काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे. आणि अगदी शेवटाकडे आपण आहोत. नव्या काळासोबत, नव्या तंत्रज्ञानासोबत नवी आव्हानं आता समोर आहेत आणि तुमच्या आमच्या हातातला मोबाईल, आपला लॅपटॉप आणि त्यातल्या असलेल्या सोयी
या जितक्या आपलं आयुष्य सोप्या करतायत तितक्याच सोप्या पद्धतीनं चोरांच्या हातामध्ये आपल्या ऑनलाईन तिजोरीच्या चाव्या सुद्धा जाऊ शकतात. आणि त्यामुळे आता हे आव्हान पोलीस यंत्रणेला पेलावं लागणार आहे. सरकारला कठोर कायदे यंत्रणा उभी करावी लागणार आहे. तरच तंत्रज्ञानाची कास धरलेल्या सामान्यांना निश्चिंतपणे सहज व्यवहार करता येतील. आणि या सगळ्या चर्चेसाठी आपल्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी, तज्ज्ञ मंडळींनी आपल्याला वेळ दिला, त्यामुळे सगळ्यांचे आभार. खरं तर वेळ खूप कमी आहे, विषयाची व्याप्ती मोठी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला त्यासाठी आभार. आणि यासह चर्चेच्या धुरड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.